श्री स्वामी समर्थ पब्लिक. आपण आज इक्लिप्स IDE कसं इन्स्टॉल करायचं हे बघणार आहे. आणि यामध्ये मी तुम्हाला पूर्ण माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये कोर जावा पायथॉन जे टेक्निकल स्किल तुम्हाला IT रिगार्डिंग लागणार आहेत ते पूर्ण ह्या यूट्यूब चॅनल थ्रू शिकवणार आहे. तर यामध्ये आपण फर्स्ट आजचा जो सेशन आहे तो कसा काय असेल की इक्लिप्स IDE कसं इन्स्टॉल करायचं. तर चला बघूया. इक्लिप्स IDE इन्स्टॉल करण्यासाठी फर्स्ट तुम्हाला गुगल क्रोम वरती जायचं आहे आणि इथे इक्लिप्स IDE डाउनलोड असं IDE डाउनलोड असं सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर फर्स्ट जे हे लिंक ओपन होते www.eclipse.org डाउनलोड याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर इथे नंबर ऑफ व्हर्जन्स तुम्हाला दिसतात. म्हणजे जसं की डेव्हलपिंगसाठी तर इक्लिप्स सगळ्यासाठी युजेबल आहे. जसं की डेव्हलपर, वेब डेव्हलपमेंट, पायथॉन प्रत्येक ह्याच्यासाठी प्लॅटफॉर्मसाठी किंवा प्रत्येक लँग्वेजसाठी आपण इक्लिप्स यूज करतो. इथे डाउनलोड पॅकेजेस म्हणून तुम्ही हे करू शकता किंवा इथे डाउनलोडवरती पण क्लिक केलं तर चालेल. पण सपोज इन केस तुम्हाला कोणाला लेटेस्ट व्हर्जन नको आहे, ओल्ड व्हर्जन पाहिजे, कारण की लेटेस्ट व्हर्जनमध्ये तुम्हाला माहीत आहे की न्यू 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 अपडेट्स राहत असतात आणि कधी पण ओल्ड व्हर्जन बेटर राहतं. तर त्याच्यासाठी आपण डाउनलोड पॅकेजेसवरती राईट क्लिक क्लिक करू आणि नंतर इथे तुम्हाला हे बघा, ट्राय द इक्लिप्स इन्स्टॉलर 2025-12R. ओके, आता हे लेटेस्ट व्हर्जन आहे. सपोज इन केस मला लेटेस्ट व्हर्जन नको आहे, मी काय करेन, मला न्यू व्हर्जन नको आहे, मला ओल्ड व्हर्जन हवं आहे. तर मी इथे बघा मोर डाउनलोड्स म्हणून इथे व्हर्जन्स दिसत आहेत. 2025-12, 2025-9, 2025-6, जे कोणतं तुम्हाला व्हर्जन्स पाहिजे असेल त्याच्यावरती क्लिक करायचंय. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा 2506R नावाचं जे पॅकेज आहे किंवा इथून पण तुम्हाला ते डाउनलोड होऊ शकतं. तर तुम्ही इथे क्लिक केलं किंवा इथे पण आहे बघा, इक्लिप्स IDE फॉर एंटरप्राइज जावा अँड वेब डेव्हलपरसाठी. नंतर इक्लिप्स IDE फॉर जावा डेव्हलपरसाठी हे कोणते इक्लिप्सचे व्हर्जन्स ओपन आहेत, तर 2025-06चे. ओके, तर यामध्ये तुम्हाला काय करायचंय की हे जे विंडोजचे आहेत, ज्यांच्याकडे विंडोज आहे, विंडोज, त्यांनी तुम्ही हे लिंक ओपन करू शकता किंवा डाउनलोड करून घेऊ शकता. ज्यांना मॅक वरती करायचंय ते मॅकसाठी हे, लिनक्स वरती करण्यासाठी हे. ओके, मला आता विंडोजसाठी हवंय तर मी विंडोजसाठी हे या लिंकला क्लिक करते. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे डाउनलोड होणार आहे. हे बघा इथे डाउनलोडचं ऑप्शन दिसत आहे, डाउनलोड होत आहे. हे डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुमच्या ज्या सिस्टीममध्ये कुठे म्हणजे ज्या डाउनलोड फोल्डर आहे, CL असेल किंवा D ला असेल तिथे जायचंय. जसं की मी आता इथे बघते आता आपण ह्या डाउनलोडच्या फोल्डरमध्ये आलेलो आहोत. तर ह्या फोल्डरमध्ये इथे हे माझी झिप डाउनलोड झालेले आहे. याच्यावरती राईट क्लिक करायचंय तुम्हाला आणि एक्स्ट्रॅक्ट हिअर करून घ्यायचं. जर सपोज तुम्हाला काय करायचं की एक्स्ट्रॅक्ट हिअर ऑल किंवा तुम्हाला ह्याच फोल्डरमध्ये एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल तर इथे करू शकता किंवा सेकंड कोणत्याही फोल्डरमध्ये करायचं असेल तर तो फोल्डर इथे तुम्ही चूज करायचा आहे. तो फोल्डर ब्राउज करून इथे तुम्ही फोल्डर पाथ चेंज करू शकता. मला काय करायचंय D मध्येच किंवा मला इथे डाउनलोड मध्येच तो एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. तर मी इथे एक्स्ट्रॅक्ट हिअर असं करते. एक्स्ट्रॅक्ट होईल. ओके, आता हा फोल्डर जो आहे तो एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे आणि हा सिंपल फोल्डर इथे ओपन झालेला आहे. आता हा फोल्डरवरती क्लिक करून आपल्याला ओपन करायचं आहे आणि याच्यावरती हे बघा, जो ही फाईल आहे .exe eclipse.exe या फाईलवरती राईट क्लिक करा आणि ओपन करा किंवा डबल क्लिक करून सुद्धा तुम्ही ओपन करू शकता. तर हे आपलं इक्लिप्स इथे 25/6चं इन्स्टॉल झालेलं आहे सिस्टीमला. ओके, आता हे इक्लिप्स जे आहे याच्यामध्ये तुम्ही टेस्टिंगचे कोड करू शकता. जावा, पायथॉन, C++, C#, ही कोड इझिली करू शकता. ते लॉन्च होत आहे, वेट. इक्लिप्स ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे ब्राउज करायचं असतं इक्लिप्स वर्कस्पेससाठी. इक्लिप्स वर्कस्पेस काय असतो, जे काही तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट करणार आहे, जे काही कोडिंग करणार आहात
जे काही जावाचे प्रोग्राम्स करणार आहात तर हे सिस्टीममध्ये इक्लिप्स वर्कस्पेसच्या ह्या फोल्डरमध्ये स्टोअर होत असतात. तर इथे तुम्हाला तो फोल्डर ला हवा असेल किंवा ला हवा असेल तर तुम्ही ते ब्राउज करून तो फोल्डरचा पाथ सिलेक्ट करू शकता. आता मी इथे चूज करत आहे आणि लॉन्च करायचे. लॉन्च केल्यानंतर इथे बघा हा वर्क पेज ऑलरेडी माझ्यापाशी ओल्डर व्हर्जनसाठी अवेलेबल सांग. लॉन्च केल्यानंतर हे असं एक स्पेस ओपन होतं इक्लिप्सचा. हा पूर्ण ओव्हरव्ह्यू आहे इक्लिप्सचा. तर यामध्ये हे जे आहे ते पॅकेज एक्सप्लोरर आहे. इथे प्रोग्रामिंग आपण करू शकतो. इथे टास्क लिस्ट वगैरे जे काही कन्सोल वगैरे ओपन होणार आहे तो इथे खालच्या साईडला होतो. हे प्रॉब्लेम्स डॉक जावा डॉक डिक्लेरेशन वगैरे दिसतं. आता यामध्ये क्रिएट अ जावा प्रोजेक्ट. तर क्रिएट अ जावा प्रोजेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी नेम साठी एक पॉपअप ओपन होतो की तुम्ही इथे प्रोजेक्टचं नाव देऊ शकता. हा असा पूर्ण इक्लिप्सचा जो व्ह्यू आहे तो ओपन होतो. ओके, तर यामध्ये इक्लिप्स कशासाठी युजेबल आहे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की पायथॉन किंवा जावा टेस्टिंग डेव्हलपिंग वेब डेव्हलपिंग याच्यासाठी सगळ्यांसाठी इक्लिप्स आयडी ही खूप चांगलं आणि खूप म्हणजे जसं की ॲटो सजेशन असेल, सिंटॅक्स हायलायटिंग असेल, कोड फॉर्मॅटिंग, यामुळे कोड लिहिताना चुका कमी होतात. म्हणजे पूर्ण सगळं इन डिटेल्समध्ये तिथं समजतं की एरर कुठे आलेली आहे, एक्सेप्शन कुठले आलेलं आहे, काय आलेलं आहे आणि वेग पण वाढतो आपला. तसंच हे मोफत आहे, ओपन सोर्स आहे, कोणीही इन्स्टॉल करू शकतं फ्रीमध्ये. नंतर ह्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट डिबगिंग. ओके, तर डिबगिंगसाठी तर खूप उपयुक्त असं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये ब्रेक पॉईंट्स लावू शकता. तुम्हाला स्टेप बाय स्टेप ते एक्झिक्युशन प्रोग्रामचा किंवा त्या प्रोग्रामचा फ्लो कसा एक्झिक्यूट होत आहे ते समजतं. कोड स्टेप बाय स्टेप चालवता येतो. त्यामुळे एरर कोठे आहे ते लगेच समजतं आणि त्यामुळे तुमचे बग किंवा एक्सेप्शन तुम्ही प्रत्येक वेळी पटकन समजून तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. आणि यामध्ये एकाच ठिकाणी सगळे काम होतात. म्हणजे कोड लिहू शकतो, कंपाईल करू शकतो, रन करू शकतो, टेस्ट आणि डिबग पण करू शकतो. म्हणजे त्याच्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरायची गरज नाही. त्याच्यामध्ये तुम्ही जावासाठी यूज करू शकता, पायथॉनसाठी C++, PHP, HTML, CSS, जावास्क्रिप्ट यामध्ये सगळे वेगवेगळे प्लगइन्स यूज करून तुम्ही याचा यूज करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल प्रोजेक्ट्स क्रिएट करू शकता. मग ते लार्जर प्रोजेक्ट्स असं कोणतेही प्रोजेक्ट्स त्यामध्ये तुम्ही करू शकता. ओके, थँक्यू.